या व्हिडिओ लेसनमध्ये आपण सॉल्व्ह करणार हे तिसरं एक्झाम्पल. आतापर्यंतच्या दोन एक्झाम्पल्समध्ये आपण सगळ्या स्टेप्स अगदी इन डिटेल समजावून घेतलेल्या आहेत. नेट डिव्हिडंड आणि ग्रॉस डिव्हिडंड हे सुद्धा प्रॉपरली समजावून घेतलं. डिवायझर कसा लिहायचा हेही कळलं. त्यानंतर नेट डिव्हिडंड निगेटिव्ह आला तर काय करायचं हेही आपण समजावून घेतलं. आता या सगळ्या गोष्टींचा वापर आपण या थर्ड एक्झाम्पलमध्ये करणार आहोत. ठीक आहे. काय आहे डिव्हिडंड? 3, 2, 1, 5 आणि 7. 32,157 हा आहे डिव्हिडंड. आणि डिवायझर काय आहे? डिवायझर आहे आपला 47. आपण डिवायझर कसा लिहायचा आहे? डिवायझरला दोन भागांमध्ये लिहायचं आहे. 2 डिजिट्स डिवायझर आहे. या 2 डिजिट्स डिवायझरला दोन भागांमध्ये लिहायचं आहे. लेफ्ट साइड कडला जो डिजिट आहे म्हणजे 4 याला करायचा आहे आपण ऍक्च्युअल डिवायझर, आणि राईट साइड कडला जो डिजिट आहे 7 त्याला करायचा आहे आपल्याला फ्लॅग. 4 हा ऍक्च्युअल डिवायझर आहे जो ऍक्च्युअल डिव्हिजन मध्ये पार्टिसिपेट करेल, आणि हा जो 7 आहे तो आहे फ्लॅग. म्हणजे नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करत असताना तो कमी पडणार आहे. नेमका कुठल्या कमी पडणार आहे? ग्रॉस डिव्हिडंड मधून आपल्याला कॉशन डिजिट आणि फ्लॅग यांचा प्रॉडक्ट वजा करावा लागणार आहे, सबट्रॅक्ट करावा लागणार आहे. हे काम आहे या फ्लॅग डिजिटचा. डिवायझरच्या ठिकाणी ऍक्च्युअल डिवायझर आणि फ्लॅग लिहिणार आहोत. 4 जरा खाली लिहा, आणि 7 म्हणजे जो फ्लॅग आहे तो या डिव्हिडंडच्या लाईन मध्ये लिहा. त्यानंतर या दोघांना सेपरेट करण्याकरता एक व्हर्टिकल लाईन आणि या हॉरिझॉन्टल लाईन खाली आपण आन्सर लिहिणार. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, दिलेला डिव्हिडंड जर दिलेल्या डिवायझरने परफेक्टली डिव्हिजिबल असेल तर काही प्रश्नच नाही, पण जर तो परफेक्टली डिव्हिजिबल नसेल तर आपल्याला आन्सर डेसिमल पॉइंट्स मध्ये काढायचं आहे, आणि 3 डेसिमल पॉइंट्स पर्यंत हे आन्सर काढायचं आहे. ठीक आहे. तर आता या पुढली महत्वाची स्टेप कुठली आहे? डेसिमल लाईन काढण्याची. डेसिमल लाईन कशी काढतो आपण? फ्लॅग मध्ये हा फ्लॅग आहे, हा जो 7 आहे हा आहे फ्लॅग, हा जो 4 आहे हा आहे ऍक्च्युअल डिवायझर. या फ्लॅग मध्ये जितके डिजिट्स असतील तितके डिजिट्स आपण डिव्हिडंड मध्ये राईट साइड कडनं सोडून देतो, आणि त्यानंतर एक उभी रेषा काढतो, व्हर्टिकल लाईन काढतो. त्या व्हर्टिकल लाईनला आपण डेसिमल लाईन म्हणतो. किती डिजिट्स आहेत एकूण फ्लॅग मध्ये? एकच डिजिट आहे. त्यामुळे डिव्हिडंड मध्ये राईट साइड कडनं एक डिजिट सोडा आणि व्हर्टिकल लाईन काढा. या व्हर्टिकल लाईनला आपण म्हणतो डेसिमल लाईन. या डेसिमल लाईनच्या राईट साइडला आपल्याला मिळणार डेसिमल पार्ट आणि लेफ्ट साइडला मिळणार इंटिजर पार्ट. ओके. चला तर मग पहिली स्टेप. स्टेप नंबर 1 तुम्ही पण स्टेप वाईज लिहायचं आहे मित्रांनो. स्टेप नंबर 1, लेफ्ट साइड कडनं हे आपण डिव्हिजन सुरू करतो. लेफ्ट डिजिट काय आहे? 3 आहे. लेफ्ट मोस्ट डिजिट काय आहे? 3 आहे. 3 हा 4 पेक्षा लहान आहे. 3 हा 4 पेक्षा लहान आहे, म्हणून एक काम करूया, हा जो सेकंड डिजिट 2 आहे तो या 3 ला जॉईन करू. म्हणजे किती झाले? 32. या 32 ला स्टेप नंबर 1 मध्ये ऍक्च्युअल डिवायझर 4 ने डिवाइड करूया. ठीक आहे. काय येतं उत्तर? 4 8 जा 32, म्हणजे कॉशंट आहे 8 आणि रिमाइंडर आहे 0. कॉशंट 8 आणि रिमाइंडर 0. कॉशंट 8 32 च्या खाली लिहायचं आहे, आणि रिमाइंडर 0 कुठे लिहायचं आहे? ऍज ए प्रिफिक्स. कशाला प्रिफिक्स म्हणून लिहायचं आहे? जो पुढला डिजिट आहे त्याला प्रिफिक्स म्हणून लिहायचं आहे. या 32 ला 3 ला डिवाइड होत नव्हतं, म्हणून आपण जो सेकंड डिजिट आहे तो 3 ला जॉईन केला. 32 झाले. या 32 ला 4 ने डिवाइड केलं. कॉशंट आला 8, रिमाइंडर आला 0. कॉशंट 8 लिहिला 32 च्या खाली, आणि रिमाइंडर 0 लिहिला पुढल्या डिजिटला प्रिफिक्स म्हणून. आता हा जो प्रिफिक्स आहे आणि ज्याला प्रिफिक्स केला तो डिजिट आहे त्याला कसं वाचायचं? एकत्र वाचायचं आहे. 0 1, अर्थात लेफ्ट साइडला 0 असल्यामुळे याची व्हॅल्यू 1च आहे. तर हा 1 काय आहे? ग्रॉस डिव्हिडंड आहे. स्टेप नंबर 2 मध्ये ग्रॉस डिव्हिडंड 1 लिहायचं आहे. हा काय आहे? 1 ग्रॉस डिव्हिडंड. आता ग्रॉस डिव्हिडंडला डायरेक्टली आपण ऍक्च्युअल डिवायझरनी डिवाइड करू शकत नाही, म्हणून या ग्रॉस डिव्हिडंड पासून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे नेट डिव्हिडंड. कसा कॅल्क्युलेट करणार? रिसेंट कॉशन डिजिट आणि फ्लॅग डिजिट
यांचा प्रॉडक्ट या ग्रॉस डिव्हिडंड मधून सबट्रॅक्ट करायचा. काय आहे फ्लॅग? 7 आणि रिसेंट कॉशन डिजिट काय आहे? 8. रिसेंट या शब्दाचा अर्थ अगदी अलीकडला, लास्ट. ठीक आहे, तर या दोघांचा प्रॉडक्ट या 1 मधून सबट्रॅक्ट करायचा आहे. काय येणार उत्तर? 1 मायनस 7 8 जा 56 म्हणजे -55. हा -55 आहे नेट डिव्हिडंड. पण आपण पाहिलेलं आहे मागच्या 2 व्हिडिओ लेसन्स मध्ये आपण अगदी डिटेलिंग केलेलं आहे याचं की आपल्याला नेट डिव्हिडंड निगेटिव्ह नको, आपल्याला हवा असतो नेट डिव्हिडंड पॉझिटिव्ह नंबर. पण इथे तर निगेटिव्ह आहे. याचा अर्थ असा की या स्टेपमध्ये आपण एक्सेस डिव्हिजन केलेलं आहे, जास्तीचा भागाकार केलेला आहे. म्हणून अशा वेळेला आपण काय करतो? या लास्ट कॉशन डिजिटची व्हॅल्यू 1 ने कमी करतो. याला काट मारा, कॅन्सल करा आणि एक्झॅक्टली याच्या खाली 7 लिहा. आणि त्याच वेळेला काय करायचंय? या रिमाइंडर मध्ये आपल्याला डिवायझर, ऍक्च्युअल डिवायझर ऍड करायचा आहे. तर 0 + 4 किती येतात? 4. म्हणून 0 हा रिमाइंडर कॅन्सल करा आणि या ठिकाणी 4 लिहा. 0 + 4 4. आता नवीन रिमाइंडर आहे 4 आणि नवीन कॉशन डिजिट आहे 7. या 2 नवीन व्हॅल्यूज सोबत ही स्टेप तुम्ही रिपीट करा, 4 आणि 7. ओके, तर नवीन रिमाइंडर आहे 4 आणि नवीन कॉशन डिजिट आहे 7. नवीन रिमाइंडर 4 असल्यामुळे हा ग्रॉस डिव्हिडंड काय झालेला आहे? 41. तर ग्रॉस डिव्हिडंड 41 मायनस फ्लॅग डिजिट 7 इंटू नवीन कॉशन डिजिट आहे 7 इज इक्वल टू काय येतं उत्तर? 41 मायनस 7 7 जा 49 इज इक्वल टू -8. हा आहे नेट डिव्हिडंड. पण आता सुद्धा नेट डिव्हिडंड हा निगेटिव्हच आलेला आहे. म्हणजे अजूनही आपण एक्सेस डिव्हिजन मध्येच आहोत. म्हणून यावेळेला आता काय करायचंय? यावेळेला सुद्धा हा जो लास्ट कॉशन डिजिट आहे 7 हा 1 नी कमी करायचा आहे, म्हणजे रिड्युस्ड बाय 1 आणि या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला 6. 7 इज रिड्युस्ड बाय 1 आणि 6 म्हणजे 6 लिहिलेलं आहे. 7 इज रिड्युस्ड बाय 1 and we wrote 6 in place of 7. आणि त्याच वेळेला या रिमाइंडर सोबत म्हणजे 4 सोबत तुम्ही ऍक्च्युअल डिवायझरची व्हॅल्यू मिळवायची आहे, म्हणजे ऍड करायची आहे. तर 4 + 4 8. हा 4 कॅन्सल करून इथे 8 लिहायचंय. आता नवीन ग्रॉस डिव्हिडंड काय आहे? 81. काय आहे? 81. नवीन ग्रॉस डिव्हिडंड आहे 81 आणि नवीन कॉशन डिजिट काय आहे? रिड्यूस करून मिळालेला 6 आहे. तर या 2 व्हॅल्यूज सोबत पुन्हा ही स्टेप रिपीट करायची. ग्रॉस डिव्हिडंड आहे 81 मायनस फ्लॅग डिजिट आहे 7 इंटू या ठिकाणी या 7च्या ठिकाणी आपण 6 केलेलं आहे. पहिल्यांदा मिळालेला होता कॉशन डिजिट 8, पण एक्सेस डिव्हिजन झालेलं होतं, म्हणजे नेट डिव्हिडंड हा निगेटिव्ह आलेला होता, म्हणून आपण हा रिड्यूस केला, आपल्याला मिळाला 7. पुन्हा कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला मिळाला -8 म्हणजे नेट डिव्हिडंड निगेटिव्ह. पुन्हा रिड्यूस केला, आता मिळाला 6. एक एकने रिड्यूस केला आपण. आता या स्टेप मध्ये आहे कॉशन डिजिट 6. आता पाहूया काय होतं ते. 81 मायनस 7 6 जा 42. काय उत्तर येतं? 81 मायनस 42 39. येस, 39 आहे पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड. त्यामुळे आता या 39 ला आपण डिवाइड करू शकतो. सो 39 डिवायडेड बाय ऍक्च्युअल डिवायझर नेहमी ध्यानात राहू द्या. हा आहे ऍक्च्युअल डिवायझर 4. 39 डिवायडेड बाय 4 किती येतं उत्तर? कॉशंट इज इक्वल टू 4 9 जा 36 आणि रिमाइंडर किती आहे? 39 मायनस 36, रिमाइंडर इज 3. कॉशंट 9 and रिमाइंडर 3. आता कॉशंट 9 लिहायचा 81च्या खाली आणि रिमाइंडर किती आलेला आहे? 3. रिमाइंडर 3 लिहायचा, पुढल्या डिजिटला प्रिफिक्स म्हणून लिहायचा. रिमाइंडर पुढल्या डिजिटला प्रिफिक्स म्हणून लिहायचा. तर आता या स्टेप मध्ये आहे ग्रॉस डिव्हिडंड 35. बरोबर, ग्रॉस डिव्हिडंड आहे 35. तर थर्ड स्टेप मध्ये आपण लिहूया. थर्ड स्टेप मध्ये आहे 35 ग्रॉस डिव्हिडंड. मग ग्रॉस डिव्हिडंड पासून आता आपल्याला नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचं आहे. कसा कॅल्क्युलेट करतो? फ्लॅग डिजिट आणि लास्ट कॉशन डिजिट यांचा प्रॉडक्ट सबट्रॅक्ट करतो. तर करूया सबट्रॅक्ट. मायनस फ्लॅग डिजिट काय आहे? 7 आहे इंटू लास्ट कॉशन डिजिट काय आहे?
9. 7 into 9 is equal to 35 minus 7 9s are 63. 7 9s are 63. म्हणजे किती येणार उत्तर? किती येणार उत्तर? 35 minus 63 किती? -28. -28 हे उत्तर आहे. म्हणजे -28 आहे नेट डिव्हिडंड. पण याही वेळेला नेट डिव्हिडंड निगेटिव्ह आलेला आहे. म्हणून आता पुन्हा तेच रिपीट. काय करतो नेट डिव्हिडंड निगेटिव्ह आल्यानंतर? कॉशन डिजिट 1 ने रिड्यूस करतो. हा 9 कॅन्सल करा आणि या ठिकाणी 8 लिहा. हा जो 9 आहे तो कॅन्सल का केला? कारण हा 9 आपण 1 ने म्हणजे 1 ने रिड्यूस केला आणि 8 लिहिलं आणि त्याच वेळेला या 3 मध्ये म्हणजे रिमाइंडर मध्ये आपण 4 ऍड केलेला आहे. म्हणजे 3 + 4 7. 3 हा कॅन्सल करा. 3 + 4 7. अजिबात विसरायचं नाही. जेव्हा तुम्ही कॉशंट डिजिट 1 ने रिड्यूस कराल तेव्हा ऍक्च्युअल डिवायझर हा लास्ट रिमाइंडर मध्ये एकदा ऍड करायचा आहे. बरोबर आहे. तर आता नवीन ग्रॉस डिव्हिडंड आहे 75. काय आहे? 75. नवीन ग्रॉस डिव्हिडंड आहे 75 आणि नवीन कॉशन डिजिट आहे म्हणजे लास्ट कॉशन डिजिट आहे 8. 75 आणि 8. तर ही स्टेप आता रिपीट करा. का रिपीट करतोय? कारण या स्टेपमध्ये नेट डिव्हिडंड निगेटिव्ह मिळालेला होता. म्हणून आपण लास्ट कॉशन डिजिट 1 ने कमी केला आणि त्याच वेळेला रिमाइंडर सोबत ऍक्च्युअल डिवायझर मिळवला म्हणजे बेरीज केली म्हणजे ऍड केला. तर यावेळेला आपल्याला ग्रॉस डिव्हिडंड मिळालेला आहे. नवीन ग्रॉस डिव्हिडंड आहे 75 मायनस 7 इंटू 9 1 ने कमी केला म्हणजे 8 इज इक्वल टू 75 मायनस 7 8 जा 56. 56 is equal to how much? 19. 19 is positive net dividend. 19 हा पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड असल्यामुळे आता आपण डिवाइड करू शकतो. 19 divided by actual divisor 4 which gives us काय येतं उत्तर? quotient is equal to 4 चौक 16 4 4 जा 16 म्हणजे quotient 4 आहे आणि रिमाइंडर 19 minus 16 3. quotient 4 remainder 3. तर quotient 4 लिहायचा 75 च्या खाली आणि रिमाइंडर 3 लिहायचा जो पुढला डिजिट आहे त्याला प्रिफिक्स म्हणून. रिमाइंडर आहे 3, quotient आहे 4. बरोबर. तर आता तुम्ही या ज्या स्टेप्स आहेत त्या प्लीज लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि या स्टेप्स लिहून घ्या कारण आता मी हे क्लीन करतोय. ठीक आहे. तर आता फोर्थ स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 मधला ग्रॉस डिव्हिडंड काय आहे? मागच्या स्टेप मधला रिमाइंडर 3 आपण प्रिफिक्स केला या 7 ला. आता ग्रॉस डिव्हिडंड काय आहे? 37. या ग्रॉस डिव्हिडंडला आपण डायरेक्टली डिवाइड करू शकत नाही म्हणून आपण नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करतो. कसा कॅल्क्युलेट करायचा? 37 मायनस यातून काय मायनस करायचं? प्रॉडक्ट. कशाचं प्रॉडक्ट? लास्ट कॉशन डिजिट आणि फ्लॅग डिजिट यांचा प्रॉडक्ट. सो 7 into 4 is equal to 37 minus 7 4s are 28 is equal to 9. बरोबर. 37 minus 28 9. हा जो 9 आहे हा नेट डिव्हिडंड आहे जो पॉझिटिव्ह आहे त्यामुळे या 9 ला आपण डिवाइड करू शकतो. ऍक्च्युअल डिवायझर 4 ने डिवाइड करू. quotient is equal to 4 2s are 8 आणि रिमाइंडर 1. 4 2s are 8 9 minus 8 रिमाइंडर 1. quotient लिहायचा आहे 37 च्या खाली आणि रिमाइंडर 1 कुठे लिहायचंय? आपण सुरुवातीलाच बोललेलो होतो गिवन डिव्हिडंड परफेक्टली डिव्हिजिबल नसेल गिवन डिवायझरनी तर आपण डेसिमल पार्ट्स मध्ये उत्तर लिहिणार. गिवन डिव्हिडंड जर का गिवन डिवायझरनी परफेक्टली डिव्हिजिबल नसेल तर आपण डेसिमल नंबर मध्ये आन्सर लिहिणार. ठीक आहे. किती डेसिमल पॉइंट्स लिहायचे आहेत आपल्याला? 3 लिहायचे आहेत. एक ऑलरेडी आपल्याला मिळालेला आहे कारण डेसिमल लाईनच्या राईट कडला जो पॉइंट असतो तो डेसिमल असतो, डेसिमल डिजिट असतो. त्यामुळे आणखीन 2 डिजिट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. 2 कॉशन डिजिट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर मग आता एक 0 वाढवून घेऊ आणि या 0 ला प्रिफिक्स म्हणून लिहू हा रिमाइंडर 1. ओके लिहिला. आता
ग्रॉस डिव्हिडंड काय आहे 10 आहे. पहिले लिहून घेऊया आपण स्टेप नंबर 5. ग्रॉस डिव्हिडंड 10 मायनस नेट डिव्हिडंड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो. डिवायझर ऍक्च्युअल डिवायझरनी डिव्हिजन करण्यासाठी आपल्याला नेट डिव्हिडंड हवा असतो. तर नेट डिव्हिडंड काढूया आपण. नेट डिव्हिडंड काढायला प्रॉडक्ट सबट्रॅक्ट करू. कशाचा प्रॉडक्ट? फ्लॅग डिजिट आणि लास्ट कॉशन डिजिट. यावेळेला लास्ट कॉशन डिजिट काय आहे 2 आहे, म्हणून 7 into 2 याचं आन्सर आपण सबट्रॅक्ट करू. 10 minus 7 into 2 is equal to 10 minus 7 2s are 14 is equal to -4. -4 आहे. नेट डिव्हिडंड मायनस आहे, त्यामुळे आपल्याला हा नकोच आहे. मग नेट डिव्हिडंड पॉझिटिव्ह आणण्यासाठी म्हणून आपण काय करतो? हा जो कॉशन डिजिट आहे लास्ट कॉशन डिजिट हा 1 नी कमी करतो. म्हणजे या 2 मधून 1 मायनस करतो आणि त्याचं उत्तर खाली लिहितो. म्हणजे हा जो 2 आहे तो 1 नी रिड्यूस करून खाली लिहितो. आणि त्याच वेळेला या रिमाइंडर मध्ये ऍक्च्युअल डिवायझर ऍड करतो. म्हणजे या ठिकाणी रिमाइंडर आहे 1, ऍक्च्युअल डिवायझर आहे 4, तर या 1 मध्ये 4 ऍड करू. 1 + 4 5. हा 1 कॅन्सल करून टाका. आता नवीन ग्रॉस डिव्हिडंड काय आहे 50. ओके, सो नवीन कॉशन डिजिट 1 आणि नवीन ग्रॉस डिव्हिडंड 50. तर 10 च्या ठिकाणी आपण 50 लिहिणार. ही स्टेप आपण रिपीट करतो कारण या स्टेपनी आपल्याला निगेटिव्ह नेट डिव्हिडंड दिलेला आहे, म्हणून ही स्टेप आपण रिपीट करणार. तर नवीन ग्रॉस डिव्हिडंड 50 मायनस फ्लॅग डिजिट 7 इंटू हा जो 2 आहे म्हणजे लास्ट कॉशन डिजिट हा आपण 1 नी कमी केलेला आहे म्हणजे 1 झालेला आहे. हा जो प्रॉडक्ट आहे 7 into 1 हा 50 मधून आपण सबट्रॅक्ट करतो. सो 50 minus 7 is equal to how much? 43. 43 आहे नेट डिव्हिडंड जो पॉझिटिव्ह आहे, म्हणून आपण या पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंडला 4 नी डिवाइड करूया. 4 काय आहे? ऍक्च्युअल डिवायझर. सो व्हॉट इज आन्सर? आन्सर काय आहे? 4 10s are 40 आणि रिमाइंडर किती आहे 3. 43 minus 4 10s are 40 is equal to 3. तर कॉशन 10 आणि रिमाइंडर 3. कॉशन 10 लिहा 50 च्या खाली. कॉशन 10 50 च्या खाली लिहायचं आहे आणि रिमाइंडर किती आलेला आहे 3. रिमाइंडर 3 कुठे लिहायचं आहे? आणखीन एक 0 वाढवा आणि त्याला प्रिफिक्स म्हणून रिमाइंडर 3 लिहा. बरोबर. आता या स्टेप मधला ग्रॉस डिव्हिडंड आहे 30 आणि लास्ट कॉशन काय आहे 10. पुढल्या स्टेप मध्ये याचा वापर करूया आपण. सिक्स्थ स्टेप ग्रॉस डिव्हिडंड 30 मायनस नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायला आपल्याला काय मायनस करायचं आहे? प्रॉडक्ट ऑफ फ्लॅग डिजिट अँड लास्ट कॉशन म्हणजे 7 फ्लॅग डिजिट 7 आणि लास्ट कॉशन 10 यांचा गुणाकार, यांचा प्रॉडक्ट म्हणजे 7 into 10. 7 into 10 is equal to how much? 3 minus 7 10s are 70 is equal to -40. -40 आहे नेट डिव्हिडंड. पुन्हा मग तीच प्रोसेस, तीच स्टेप रिपीट करणार आहे. हीच स्टेप आपण रिपीट करणार आहे मात्र नवीन व्हॅल्यूज सोबत. कशा नवीन व्हॅल्यूज मिळतील? नेट डिव्हिडंड निगेटिव्ह आल्यामुळे आपण आता हा जो लास्ट कॉशंट आहे तो 1 नी कमी करणार म्हणजे 10 च्या जागेवरती 9 लिहिणार आणि त्याच वेळेला रिमाइंडर 3 मध्ये ऍक्च्युअल डिवायझर ऍड करणार. 3 + 4 किती? 7. 3 हा कॅन्सल करा. बरोबर. तर आता नवीन ग्रॉस डिव्हिडंड आहे 70. नवीन ग्रॉस डिव्हिडंड आहे 70. यामधून आता सबट्रॅक्ट करा 7 फ्लॅग डिजिट 7 इंटू लास्ट कॉशन डिजिट काय? आता नवीन लास्ट कॉशन डिजिट काय आहे 9. पहिले 10 होता पण आता तो रिड्यूस होऊन 9 झालेला आहे. तर लास्ट कॉशन डिजिट आहे 9. करूया कॅल्क्युलेट. 70 मायनस 7 9s are 63 is equal to 7. नेट डिव्हिडंड पॉझिटिव्ह आलेला आहे 7, म्हणून या नेट डिव्हिडंडला आपण डिवाइड करू शकतो. सो 7 डिवायडेड बाय काय आहे ऍक्च्युअल डिवायझर 4. 7 ला 4 नी डिवाइड करू. काय आहे कोशंट? 4 1s are 4 आणि रिमाइंडर इज 3. 4 1s are 4. 7 minus 4 3 आणि कोशंट आहे 1. तर लिहूया कोशंट.
70च्या खाली लिहा कॉशंट 1 आणि रिमाइंडर 3 कुठे लिहायचंय? रिमाइंडर 3 लिहिण्याकरता आणखीन एक 0 वाढवू आपण आणि त्याला रिमाइंडर 3 ॲज ए प्रिफिक्स लिहू, प्रिफिक्स म्हणून लिहू. पण मित्रांनो पहा, आपल्याला आन्सरमध्ये 3 डेसिमल पॉइंट्स हवे होते, 3 डेसिमल डिजिट्स हवे होते, जे आपल्याला ऑलरेडी मिळालेले आहेत. मात्र हा जो 1 आहे म्हणजे लास्ट डेसिमल म्हणजे लास्ट डिजिट जो आहे कॉशंट मधला, डेसिमल पार्ट मधला, त्याची करेक्ट व्हॅल्यू आणखीन कन्फर्म व्हायची आहे. आता हा जो 30 आहे, हा 30 आहे ग्रॉस डिव्हिडंड. या ग्रॉस डिव्हिडंड पासून तुम्ही नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करा. नेट डिव्हिडंड जर का निगेटिव्ह आला तर हा जो 1 आहे तो आपल्याला 1 ने रिड्यूस करावा लागेल की नाही, बरोबर की नाही? म्हणून आत्ताच आपण याची करेक्ट व्हॅल्यू कन्फर्म करू शकत नाही, याची करेक्ट व्हॅल्यू सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला या 1 ची करेक्ट व्हॅल्यू म्हणजे या लास्ट कॉशंट डिजिटची करेक्ट व्हॅल्यू जर कन्फर्म करायची असेल तर या पुढल्या स्टेप मधला नेट डिव्हिडंड पॉझिटिव्ह येईपर्यंत कॅल्क्युलेट करायचंय. ज्या क्षणी तो पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड येणार त्याच क्षणी याची व्हॅल्यू कन्फर्म होणार, करेक्ट व्हॅल्यू कन्फर्म होणार. म्हणून हा जो 30 आहे हा ग्रॉस डिव्हिडंड आहे. या ग्रॉस डिव्हिडंड पासून आपण नेट डिव्हिडंड पर्यंतच कॅल्क्युलेशन करूया. हा जो 30 आहे या 30 पासून म्हणजे ग्रॉस डिव्हिडंड 30 पासून आपण नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करूया. पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड येईपर्यंत कॅल्क्युलेट करू. एकदाचा तो पॉझिटिव्ह आला की आपण आपलं डिव्हिजन थांबवून देऊ. ठीक आहे, तर ग्रॉस डिव्हिडंड 30 7th स्टेप आहे ही. ग्रॉस डिव्हिडंड 30 मायनस फ्लॅग डिजिट 7 इंटू लास्ट कॉशंट डिजिट काय आहे? 1 आहे. लास्ट कॉशंट डिजिट आहे 1. 30 मायनस 7 इंटू 1, 7 इज इक्वल टू हाऊ मच? 23. 23 पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड आहे, पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड आहे. 23 पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड आहे. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की हा जो लास्ट कॉशंट डिजिट आहे, लास्ट कॉशंट डिजिट, याची करेक्ट व्हॅल्यू कन्फर्म आहे. म्हणजे हा जो लास्ट कॉशंट डिजिट आहे हा करेक्ट आहे, याची करेक्ट व्हॅल्यू जी आहे ती कन्फर्म झालेली आहे. या पुढल्या स्टेप मधला नेट डिव्हिडंड जेव्हा पॉझिटिव्ह येतो त्याच क्षणी लास्ट कॉशंट डिजिट जो असतो त्याची करेक्ट व्हॅल्यू ही कन्फर्म होते. हे पक्क लक्षात ठेवा. असंच कुठेही आणून डिव्हिजन थांबवून द्यायचं नाही, नाहीतर लास्ट डिजिट हा चुकीचा सुद्धा असू शकतो. पण ज्या क्षणी पुढल्या स्टेप मधला नेट डिव्हिडंड पॉझिटिव्ह येतो त्या क्षणी याची जी व्हॅल्यू आहे ती करेक्ट आहे हे कन्फर्म होते. तर आता या लास्ट कॉशंट डिजिटची व्हॅल्यू ही कन्फर्म झालेली आहे, तो करेक्ट आहे, बरोबर आहे. म्हणून आता आपण इथे डिव्हिजन थांबवणार आहोत. तर काय आहे आपलं उत्तर? उत्तर लिहायचं आहे इथे आपल्याला 684. या डेसिमल लाईनच्या ठिकाणी द्यायचं आहे डेसिमल पॉइंट आणि हे जे 3 डेसिमल डिजिट्स आहेत ते जसेच्या तसे लिहायचे 1, 9 आणि 1, 1, 9 आणि 1. ठीक आहे, परफेक्ट डिव्हिजन मेथड आहे ही, एक्सलंट डिव्हिजन मेथड आहे. थोडी मेहनत घ्यावी लागेल. या नुसतं 4-2 एक्झाम्पल्स वरती किंवा 5-10 एक्झाम्पल्स वरती मित्रांनो तुम्हाला अवलंबून राहता येणार नाही. तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची. शेकडो एक्झाम्पल्स, हंड्रेड्स ऑफ एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील याच पद्धतीने. तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होणार. व्हिडिओ पॉज करा आणि या 4थी, 5वी, 6वी, 7वी स्टेप लिहून घ्या. ही नोट सुद्धा तुम्ही लिहून घ्या. शेवटचा डिजिट जो असतो, शेवटचा कॉशंट डिजिट जो असतो त्याची व्हॅल्यू कन्फर्म होण्यासाठी त्या पुढला जो ग्रॉस डिव्हिडंड आहे त्यातून तुम्ही नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करा पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड येईपर्यंत. पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट झाला की तुम्हाला डिव्हिजन थांबवता येईल, कारण तो जो लास्ट कॉशंट डिजिट असतो त्याची व्हॅल्यू कन्फर्म होते, त्याची करेक्ट व्हॅल्यू कन्फर्म होते. ओके, सो
ह्या स्टेप्स पण लिहून घ्या, हे डिव्हिजन पण लिहून घ्या. पुढल्या व्हिडिओमध्ये पुढलं एक्झाम्पल पाहूया.